हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तुम्ही सगळे कसे आहात? अपेक्षा करते की मस्तच असाल। तर इथं ना मी वांग्याची भाजी करत होते, जे की खुशीची फरमाईश होती बरं का। सध्या खुशी आले, इतकं घर असं भरून वाटत आहे ना। तिनं नव्हती तर ना तिला माझा व्हिडिओ कॉल असायचा, रोज तिचा चेहरा बघत होते। म्हणजे करमतच नव्हतं मला, रात्री सुद्धा जायची नाही, दिवस सुद्धा द्यायचं नाही माझं, असं व्हायचं। तिचे लहानपणीचे सगळे व्हिडिओ, सगळे फोटोज मी असे पालते घातले होते मोबाईलमधून, तिनं नव्हती तर। आणि तिनं तिच्या आत्याकडे गेली होती सुट्ट्याला, तर असे तिनं तिचं मस्त एन्जॉय केली। पण असं आईपासून लांब असेल लेकरू तर तिलाही थोडं करमत नव्हतं असं म्हटली बरं का। आल्यानंतर सध्या ती आली घरी, तर आता तिला ना म्हणजे सगळं तिच्या मनाप्रमाणे करू वाटत आहे बरं का, तिनं जे म्हणाल ते। तर तिची फरमाईश होती की इथं मस्तपैकी मी तिला वांग्याची भाजी करून द्यावी, तर इथं मस्तपैकी मी वांगे लागले चिरायला। तर माझा चाकू थोडासा ना असं म्हणजे मन झालेला आहे, त्याला लावून आणायचा आहे आता धार। तर मी तिला म्हणजे मसाला वांगा पण खूप आवडतं, आणि आपलं म्हणजे मिठाचं वांगं म्हणा किंवा वांग्याचा कुठलाही प्रकार तिला खूप खूप आवडतो। तर मसाला वांगं तर भरपूर आवडतं तिला। म्हणजे मला सांगते की ती तू पाणी नको टाकत जाऊ वांग्यामध्ये, असं तसं म्हणून बरं का। तर असो, जसंही तिला वांगं दिलं तरी ती खाते बरं का। तर इथं मी लागले आता वांगे चिरून ठेवली होती मी पाण्यामध्ये। आता इथं मला आंब्याची चटणी करायची होती। तर ह्यांच्या म्हणजे काकाच्या म्हणजे चुलते नाही बरं का, तर असं एक मानलेले काका आहे, तर त्यांच्या शेतातून ह्यांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मित्र आहेत ते, त्यांच्या शेतातून ह्यांनी आंबे आणि जांभळं आणली होती। तर त्यात थोड्याशा कैऱ्या पण त्याने आणल्या होत्या। तर इथं मस्तपैकी कैरीची चटणी कोणाला नसेल बरं आवडेल, तर मी इथं ठेसा थोडासा बाजूला ठेवला आणि आंब्याची चटणी केली मी इथं। तर मस्तपैकी मी आंब्याची चटणी कशी करते म्हणजे ना वरचं ते साल्ट वगैरे असते ना, तर मी ते साल्ट नाही काढत बरं का, साल्टासकटच मी ते चटणी करते। तर आंबे इथं म्हणजे इतकं आंबट पण नव्हते आणि इतकं गोड पण नव्हते, असं मीडियम मध्ये होते। तर मी याच्यावरचं म्हणजे साल्ट न काढताच असं कापून म्हणजे चिरून घेते। तर खुशीला पण आंब्याची चटणी फार आवडते बरं का, ह्यांना पण आवडते। पण ह्यांनी थोडीशी मीडियममध्येच खातात, कारण ह्यांना जास्ती आंबट वगैरे असं हा प्रकार अजिबात आवडत नाही, ह्यांना फक्त तिखट खायला आवडतं। बाकी असं चटपटा मसालेदार म्हणजे मी खुशी खाण्याच्या बाबतीत एकच आहोत बरं का। म्हणजे असं चटपटा मस्त असं काय असतं ते झणझणीत म्हणा, किंवा एक प्रकारचं एक असतं चटपटा खाणं असतं ना, तर तसं मी आणि खुशी खातो। तर आमच्या दोघीच्या म्हणजे उलट ह्यांचं खाणं असतं की ह्यांना फक्त आणि फक्त तिखटच दाखायला। तर असं तिखटाच्या भाज्यांना फार आवडतात बरं का। म्हणजे तुळजापूरमध्ये पण सगळीच लोक तिखट खातात, मी असं कुणी ऐकलंच नाही की आम्ही मिठाच्याच भाज्या खातो आणि सपकच खातो। तर कारण नॉनव्हेज खाणारे खूप सारे लोक असतात, तर त्याच्यामुळे तिखट हा प्रकार ना खूप म्हणजे खूप आहे। न तिखट खाणारा सुद्धा इथं तिखट खाऊन जातो। तर असं सवय लागूनच जाते। इथं मी मस्तपैकी चिरून घेतले होते आणि इथं म्हणजे चिरून टाकले बरं का ह्याच्यामध्ये, आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलं, साखर सुद्धा टाकली, लसूण टाकलं, आणि आता थोडंसं मी लाल तिखट, थोडंसंच नाही बरं का, लाल तिखट घेतलं मी भरपूर, एक 2-3 चमचे, कारण तिखट आंबट आणि गोड हे असं खूप छान टेस्ट लागते आंब्याच्या चटणीमध्ये बरं का। तुम्ही एकदा ट्राय करा। म्हणजे असं एक नमकीन, एक आंबट थोडंसं लागतं, आणि थोडीशी हळद पण मी त्याच्यामध्ये टाकले, आणि मिक्सरला असं थोडंसं भरडून घेतले। तर आता तुम्ही माझ्या मिक्सरला इग्नोर करा, कारण ते सध्या खूप घाण झालं आहे, आणि सध्या माझी तब्येत नाही आहे की मी सगळी म्हणजे साफसफाई करावं। मी सध्या स्वयंपाकातलं आणि थोडंसं आराम करत आहे, कारण माझा बॅक पेन जो आहे ना, पाठीचा त्रास खूप म्हणजे दुखत आहे। तर सध्या तर म्हणजे इतकं साफसफाई सध्या माझी म्हणजे सध्या तर बंदच ठेवले मी, कारण त्रास होत असेल तर आपण ते काम करण्यात काही अर्थ नसतो ना। तर स्वतःला त्रास देऊन ते इतकं काम करत बसण्यापेक्षा थोडासा आराम केलेलं बरं, मला असं वाटतं। आणि ज्यावेळेस आपण नीट होऊ मग त्यावेळेस तर काम असतंच ना, मग म्हणून मी थोडंसं इग्नोर करा तुम्ही माझ्या मिक्सरला, माझं एवढंच सांगणं आहे। तर असं इथं मस्तपैकी मी थोडंसं ओबडधोबडच मिक्सरमधून काढलं बरं का, कारण जास्ती बारीक पण नाही वाटायचं आणि जास्ती म्हणजे मोठंही नाही वाटायचं।
थोडंसं ओबडधोबड असं वाटून घ्यायचं. मी बघत होते कारण की ते बारीक होते का नाही. आणि हो, याच्यामध्ये मिरची आपली हिरवी मिरची असते ना, तर ते सुद्धा आपण टाकू शकतो, लाल मिरची किंवा हिरवी मिरची. तर हे पहा मी तर टाकलेली. तर इथं मी अशी थोडीशी मोटार वाटून घेतली आणि इथं ना म्हणजे त्याला थोडीशी फोडणी द्यायची होती मला, जिरे मोहरे आणि कढीपत्त्याची. तर ना मी एक वेळेस मी ना तडका पॅन असतो ना ते आणलं होतं, परंतु त्याच्यामध्ये तडका दिल्यानंतर ना त्याची चव वेगळीच लागायली, म्हणून मी ते बदलूनच टाकलं. आणि माझं एक छोटंसं असं फुलपात्र मी इथं ठेवलेलं आहे तडका देण्यासाठी. प्रत्येक गोष्टीला ढोकळा केला किंवा काही केलं म्हणा तर त्याच्यासाठी मी हे फुलपात्र उपयोग करते. तर मस्तपैकी इथं थोडंसं तेल टाकलं, जिरे मोहरे टाकले आणि कढीपत्त्याचं पान टाकलं आणि इथं मस्तपैकी असा तडका दिला. आणि हो, तडका देताना मात्र थोडंसं ते पसरवायचं, म्हणजे पूर्ण चटणीला असं ते तडका लागतो. तर मी तर तसंच करते, पूर्ण त्याला असं गोल आकार त्याला थोडंसं खटा करते आणि तडका देते. आणि इथं पहा काय चालू आहे, माझं स्वयंपाक चालू होतं, मला फरमाईश दिलेली होती की हे बनव ते बनव. आणि इथं स्वतःचं काय चालू आहे बरं का, आणखीन ब्रशसुद्धा झालेलं नव्हतं खुशीचं. इथं मस्तपैकी असे गाणे लावून तिनं पडलेली होती सोफ्यावर, माझे सगळं आवरून झालेलं होतं काम. आणि इथं पहा किती वाजलेले आहेत, 10:15 वाजलेले आहेत, तरी सुद्धा आमचं ब्रश सुद्धा झालेलं नव्हतं. म्हणजे इतका आम्हाला सुट्टीचा आनंद घ्यायचा आहे, काय सांगायचं आहे आता. सो मी तर भाजी वगैरे झालेली होती आणि यांनी ना म्हणजे दुपारून थोडेसे असे आंबे आणले होते आणि जांभळं सुद्धा आणले होते. तर मी ना खुशी ज्यावेळेस म्हणजे मी प्रेग्नेंट होती ना खुशीच्या वेळेस, तर ना इतके जांभळे मी खाल्ले होते ना, तर म्हणजे काय कोणच तर